केरळच्या वायनाड जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 143 जणांचा मृत्यू झालाय। शोध आणि बचाव कार्य सध्या त्या ठिकाणी सुरू आहे। ढिगाऱ्याखाली अद्याप अनेक जण अडकल्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर केरळमध्ये चारुलमाला गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय। चारुलमाला गावात अनेक जण झोपेत असतानाच डोंगरातून आलेल्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले। घटनास्थळी सकाळपासूनच एनडीआरएफ, लष्कर, वायुसेनेची पथकं बचाव कार्यात प्रयत्नांची शर्त करतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सगळ्यांनीच या दुर्घटनेविषयी संवेदना व्यक्त केलेली आहे। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी घटनास्थळी भेट देणार होते, मात्र खराब हवामानामुळे ते आज वायनाडमध्ये जाऊ शकणार नाहीयेत। मेपाडी भागात भूस्खलन झालं असून मुंडक्की, चुरामाला आणि नूलपुळा या गावांनाही याचा मोठा फटका बसलेला आहे। या 3 दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकतायत 158हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर आलेली आहे। या ठिकाणी दरड कोसळून ही घटना घडलेली आहे। 4 गावं उद्ध्वस्त झालेली आहेत। या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। एनडीआरएफचं पथक, लष्कर आणि इतर अनेक जवानांकडून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतायत 4 गावं अक्षरशः जमीनदोस्त झालेली आहेत। केरळ राज्यातील वायनाडमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। यामध्ये अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत थेट वायनाडमधूनच आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे। रौनक, सध्या वायनाडमध्ये कशा पद्धतीचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे? आणि दुसरीकडे माझा असा प्रश्न असेल की आपण पाहतो दरवेळेसच पश्चिम घाटात दरड कोसळण्याच्या वारंवार घटना घडत असतात, याचं नेमकं कारण काय आहे? जर आपण बघितलं किरण, आता सध्या जो एक अंदाज व्यक्त केला जात होता, सगळ्यात मोठी अडचण पावसाची मोठी अडचण इथे असू शकते। आणि सकाळच्या सुमारास थोडा पाऊस कमी होता, मात्र परत एकदा पावसाने इथे जोर घेतलेला, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन मध्ये थोडीफार इथे अडचण जी आहे ती पाहायला मिळते। आता सध्या ही माहिती उपलब्ध झालेली आहे, त्यानंतर 123 लोकांच्या या घटनामध्ये मृत्यू झालेला आहे आणि अजून देखील सुरू आहे। आपण जर बघितलं तर 2014 साली जी महाराष्ट्राच्या मालीमध्ये जी घटना घडली होती, तशाच स्वरूपाची घटना जी आहे ती इथे पाहायला मिळालेली आहे। मोठ्या प्रमाणावर जो मलबा आहे तो अनेकांच्या घरांमध्ये घुसला, अनेक घर जमीनदोस्त झाले, त्यामुळे जे बॉडीज आहेत त्यांना काढण्यासाठी खूप शर्तीचे प्रयत्न एनडीआरएफ असतील, आर्मीचे जवान असतील आणि केरळचे लोकल पोलीस यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहेत। जी माहिती उपलब्ध होते की आकडा अजून सांगू शकत नाहीये, केरळ गव्हर्नमेंटच्या वतीनं कुठलीही आकडेवारी दिली जात नाही, जेणेकरून हे समजू शकतो आपण की किती लोक आतमध्ये दबलेले आहेत। हा जो संपूर्ण परिसर आहे, हा संपूर्ण परिसर टुरिस्टसाठी फार इम्पॉर्टंट अशा स्वरूपाचा परिसर असल्यामुळे अनेक रिसॉर्ट, होमस्टे, अनेक पर्यटक इथे फिरायला येत असतात, त्यामुळे कोण कुठे राहिला होता किंवा कशा पद्धतीची आता आकडेवारी द्यायची मीडियाला, हा एक मोठा प्रश्न केरळ गव्हर्नमेंट समोर आहे। आणि दुसरं महत्वाचं जो तू प्रश्न विचारला की पश्चिम घाटात अशा स्वरूपाच्या घटना घडत असतात, त्यामुळे याचं महत्वाचं कारण ही घटना घडल्यानंतर परत एकदा जो प्रश्न निर्माण होतोय तो ग्लोबल वॉर्मिंगचा। अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर या संदर्भातल्या चर्चा जी आहेत ते होताना पाहायला मिळतात, मात्र उपाययोजना पाहायला मिळत नाहीये। अनेक झाडांची कत्ल जी आहेत ते करण्यात येत आहेत, अनेक कॉन्क्रीटचे जंगल सध्या होताना पाहायला मिळतात, त्यामुळे इकोलॉजिकली कुठे ना कुठेतरी याचा परिणाम होतोय। त्यामुळे कमी कालावधीत खूप जास्त पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे अशा स्वरूपाच्या घटना ज्या आहेत ते अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अगदीच धन्यवाद रौनक, तुमच्याकडून आम्ही या संदर्भात अधिकच्या अपडेट्स घेतच राहू, पण तुर्तास धन्यवाद।